दिवसभर अगदी जसेच्या तसे मऊ राहणारे आज आपण बनवतोय उकडीचे मोदक. तांदळाच्या पिठीपासून बनवतोय उकडीचे मोदक. हे पहा किती मऊ आणि लुसलुशीत आहे. दिवसभर अगदी असाच मऊ राहणारा मोदक बनवूया. त्यासाठी इथे मी आतील सारणासाठी घेतलेले आहे 2 नारळ फोडून. 2 नारळ फोडून त्याचे खोबरे खवून घेतलेले आहे. सगळे खोबरे इथं खवून घेते मी. तुम्ही खिसणीने खिसू शकता, मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. ते खवलेले खोबरे इथं भांड्याने मोजून घ्यायचे, कारण त्याच प्रमाणात आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. इथे माझं 1.5 वाटी खोबरं खिसलेलं हे खवून घेतलेलं झालेलं आहे. त्यासाठी आपण इथं 1 वाटी गूळ घेणार आहे. सारणासाठी एवढा गूळ बास होतो. एक पॅन ठेवून त्याच्यावर तूप टाकून आपण खोबरं सगळं परतून घेणार आहे. थोडा वेळच परतून घेऊन लगेच त्यात गूळ ॲड करायचा आहे. 2 मिनिटं चांगला गूळ याच्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पूर्ण गुळातला आणि खोबऱ्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे, कारण हे पहा अजूनही थोडा ओलसरपणा आहे. जोपर्यंत ह्याच्यातला ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे. इथे मोदकाची उकड काढण्यासाठी आपण एक बाउल भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्याच बाउलने आपल्याला समप्रमाणात पाणी घ्यायचं आहे. तुम्ही दूधही घेऊ शकता. हे पाणी आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्या उकळलेल्या पाण्यातच थोडंसं तूप आणि मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यात हे उकळी आलं की ही तांदळाची पिठी टाकून चांगली वैरून घ्यायची आहे आपल्याला. गॅस कमी करून ही चांगली पिठी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिटं चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याला वाफ चांगली बसली की गॅस बंद करून ताट झाकून ठेवायचं आहे. एक 10 मिनिटे आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही 10 मिनिटं उघडायचं नाहीये, त्यामुळे चांगली उकड बसते आणि पीठ आतल्यात व्यवस्थित शिजलं जातं. त्यामुळे अगदी आपले मोदक मऊसूत लुसलुशीत होतात. आणि नंतर गरम गरमच आहे 10 मिनिटांनी तोवर हे सगळं परातीत काढून घेऊन थोडंसं फुलपात्रानं असं मळून घ्या. नंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी लावून हाताने मळून घ्या. एकदम मऊसूत लोण्यासारखा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. इथं जेवढं जास्त होता येईल तेवढं शक्य होईल तेवढं मळून 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 घ्यायचं आहे. खूप जास्तही पाणी लावायचं नाही, तेवढंच थोडंसं पाणी लावून मोदकाची पारी छान येण्यासाठी मळून घ्यायचं. आता इथं आपलं पीठ तयार आहे. मी थोडे मोदक साच्याने करणार आहे आणि थोडेसे मोदक पारी करून हातावर बनवणार आहे. त्यासाठी मी इथं एक साचा घेतलेला आहे मोदक बनवायचा. त्याच्यामध्ये एक आपण जेवढी पारी बनवतो तेवढा गोळा घेऊन आपण त्या साच्यामध्ये मोदक तयार करणार आहे. पूर्ण मोदकाचं ते गोळा आतमध्ये घालायचा आहे ना, हलक्या बोटाने असे कडेने थोडं 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 दाबून घेऊन आतमध्ये आपल्याला सारण भरण्यासाठी पोकळ जागा करायची आहे. हे पहा अशा प्रकारे. पुन्हा इथं सारण भरून घेऊन आपल्याला नंतर वरून पॅक करून मोदक बनवून घ्यायचा आहे. तांदळाच्या उकडीच्या मोदकासाठी जास्त करून हातावर पारी बनवून कळ्या पाडणं थोडंसं अवघड जातं. जसं आपण गव्हाच्या मोदकाच्या उकडीच्या बनवतो त्यामुळे ते व्यवस्थित बनल्या जातात. पण इथं तांदळाचं पीठ कसं थोडं चिकट असतं त्यामुळे ते बनवता येत नाही. साच्यातून एकदम परफेक्ट आणि छान मोदक बनतात. त्यामुळे अर्धे मोदक मी असे साच्यातून बनवणार आहे आणि अर्धे मोदक मी हाताने पारी करून ही कळ्या पाडून तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. थोडंसं बोटानं दाबून दाबून घ्यायचं आहे आणि कडेनेही आपल्याला साचा थोडासा दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित आतमध्ये बसलं जाईल. हे पहा आपला पहिलाच मोदक तयार झालेला आहे. किती छान आणि सुंदर पिठाची उकड बसली बघा. पीठ चांगलं शिजलं ना अगदी मऊसूत आणि मस्त सुंदर मोदक बनतात. तुम्हाला हाताच्या पाकळीने हातावर जरी पारी बनवून करायची असेल तरी त्यामुळे तुम्ही छोटे मोठे कसे गोळे बनवून बारीक मोठे मोदक बनवू शकता.
आणि साचेसुद्धा आजकाल भरपूर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. मोदकाचे प्लास्टिकचे पण मिळतात, छोट्या आकाराचे पण मिळतात. खूप छान छान मोदक त्याने तयार होतात आणि झटपट अगदी मोदक करायचे असले एकदम पटापटा तर साच्याचा उपयोग खरंच खूप छान होतो आणि एकही मोदक तुटत नाही. सगळे मोदक व्यवस्थित आणि छान होतात. हे पहा, आपल्याला लगेच दुसरा मोदक आता इथं होतोय. हा साचा थोडा मोठाच आहे, त्यामुळे याच्यात पीठ पण जास्त बसलं जातं आणि सारणही थोडं जास्तच बसलं जातं, त्यामुळे मोदक कसे मोठे मोठे होतात. थोडं जास्त झालं, इथं काढते, कारण वरून आपल्याला पिठी लावायची आहे. गव्हाच्या पिठाचे मोदक करायला अगदी सोपे असतात. तांदळाच्या पिठाचे मोदक करायला थोडंसं घाबरल्यासारखं होतं, कारण पिठाची उकड चांगली व्यवस्थित बसली नाही तर मोदक येत नाहीत, तुटतात. त्याच्या पाकळ्या करताना आपल्याला व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे पिठाची चांगली उकड बसणं गरजेचं आहे. त्यामुळे पीठ शिजवलं व्यवस्थित पाहिजे. मग ते साच्यातून असो किंवा हातावर पारी बनवून असो, आपल्याला व्यवस्थित करायचे असले तर पीठ खूप छान शिजलेलं पाहिजे. नंतर हे मोदक आपण असे तयार करून परत अजून हे 5 किंवा 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा, आपला इथे दुसरा मोदकही तयार आहे. खूप छान पांढरे शुभ्र असे किती मस्त मोदक दिसतात बघा ना. गणेशोत्सवामध्ये नक्कीच तुम्ही हे ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे मोदक कसे झाले ते. अशा प्रकारे आपण आता मोदक बनवून घेऊया. इथे साच्यातील मोदक सगळे अर्धे मी तयार करून घेतलेले आहेत. ते आपण उकडायला ठेवायचं आहे. मी एका भांड्यात पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. चाळणीला तेल लावून अवश्य घ्या, म्हणजे ते मोदक आपले चिटकणार नाहीत काढताना. इथे सगळे मोदक याच्यावरती ठेवून आपल्याला एक 5-10 मिनटं याची उकड काढून घ्यायची आहे. मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, त्यासाठी आधीच पाणी गरम करून घेतलेलं होतं. आता इथे मी हाताने पारी बनवून कळ्या पाडून मोदक करायला दाखवते तुम्हाला. जेवढी होता होईल तेवढी पातळ पारी बनवायची. मी इथे पिठी तांदळाची लावलेली आहे. 2 बोटे कडेला ठेवून मधल्या बोटाने अशी चिमटी करून घेऊन आपल्याला होता होईल तेवढं जास्त इथं पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सारण घालून असे अलगद कडेने हळूहळू दाबून घेऊन आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि वरच्या साईडला असं गोल 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 फिरवून जास्त झालेलं पीठ काढून ठेवायचं आहे आणि असं बनवायचं आहे हातावरचं मोदक. आता इकडे हे मोदक तयार झालेले आहेत शिजून. हे पहा किती सुंदर दिसत आहेत. आता मी इथे दुसरी पारी घेतलेली आहे. किती होता होईल तेवढ्या जास्त आणि जवळजवळ पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला मोदकाच्या. हलक्या हाताने आता आपल्याला इथं म्हणजे इथं सारण भरून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला सगळ्या पाकळ्या अशा एकदम हळूहळू हळूहळू अशा एका साईडनं झुकवून घ्यायच्या आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित मोदकाच्या कळ्या तयार होतात. वरील पीठ काढून घेऊया. थोडासा शेंडावरची मोदकाचा ठेवायचा आहे. हा पहा किती छान मोदक तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला अशा पाकळ्या पाडायला जमत नसली तर तुम्ही चमच्यानेही करू शकता. इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. तयार झालेले ओळखायचे कसे? अजिबात आपल्या हाताला पीठ असे मोदकाचं चिटकत नाहीये ना, त्यावेळेस ओळखायचे अगदी मोदक आपले तयार झालेले आहेत शिजून. हे पहा किती सुंदर आणि छान झालेले आहेत.
आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आता मी इथे तुम्हाला मोदक सुरीने कट करून दाखवते. हे बघा, अलगद कट केलेला आहे, तर सहज सुरीने कट होतो. इतका छान आणि मऊसूत शिजलेला आहे. तुपाची धार घालून हा मोदक खायला इतका छान आणि सुंदर लागतो. असा गरमागरम फोडून मोदक, त्याच्यावर तुपाची धार ओतून गरमागरम मोदक खायचा, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. किती सुंदर आणि सुरेख मोदक झालेले आहेत. हाताने बनवलेल्या पारीचे सुद्धा इतके मऊसूत आणि दिवसभर अगदी मऊ राहतात हे मोदक असेच. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी करून बघा. आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.